विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या स्पर्धा परीक्षामध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न त्रिकोणी संख्येवरील आधारित। आपण यामध्ये वेगवेगळे प्रकार वेगवेगळे टाइप या ठिकाणी पाहत आहोत। आजचा पाचवा टाइप या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही आला असाल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहूयात तर या ठिकाणी आजचा त्रिकोणी संख्येवर आधारित विचारला जाणारा प्रश्नावरचा व्हिडिओ। या ठिकाणी प्रश्न असा आहे, 42 ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ठरवा। विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे कसं ठरवायचं सेकंदामध्ये त्याची ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। पाहूयात या ठिकाणी उदाहरण, 42 ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ठरवा। आता काय करायचं, सुरुवातीला या ठिकाणी जी संख्या विचारलेली त्या संख्येची दुप्पट करायची आहे। मग लिहा 42 गुणिले 2 करा गुणाकार किती येतोय, 42 दोन्ही 84, 2 दोन्ही 4 आणि 2 दोन्ही 4 आणि 2 चौक 8। पहा किती आलाय गुणाकार, 84। आता काय करायचं आहे, जो गुणाकार आलेला आहे त्या गुणाकाराच्या जवळची पाठीमागील पूर्णवर्ग संख्या सांगा। कोणती, 84 च्या अगोदरची पूर्णवर्ग संख्या किती आहे, 81 म्हणजे 9 चा वर्ग, त्याचं वर्गमूळ काढा। 81 चे वर्गमूळ, 81 चे वर्गमूळ किती येते, 9। आलं लक्षामध्ये। आता काय करायचे, हे जे वर्गमूळ आलेले वर्गमूळ त्या वर्गमूळाने हा जो गुणाकार आपण इथे केलेला आहे, इथे गुणाकार किती आलेला आहे, 84 आलेला आहे। मग डायरेक्ट ह्या 9 न या 84 ला भाग द्या। 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 55, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90 म्हणजे 84 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात नाही। जेव्हा पूर्ण भाग जात नसेल त्यावेळेस असं समजायचं आहे की ही जी संख्या आहे ही संख्या त्रिकोणी संख्या नाही, म्हणून इथं 9 ने 84 ला भाग जात नाही, म्हणून 42 ही त्रिकोणी संख्या नाही। सोपी ट्रिक आहे, लक्षात घ्या। जी संख्या आपल्याला विचारली त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही ठरवण्यासाठी त्या संख्येची दुप्पट करायची, जो गुणाकार येईल त्या गुणाकाराच्या जवळील पाठीमागील पूर्ण वर्ग संख्या लिहा, त्याचं वर्गमूळ काढा। जे वर्गमूळ येईल त्या वर्गमूळाने डायरेक्ट त्या गुणाकाराला भाग द्या। जर पूर्ण भाग गेला तर ती त्रिकोणी संख्या आहे, जर पूर्ण भाग गेला नाही तर ती त्रिकोणी संख्या नाही। पाहूयात पुढचं उदाहरण या ठिकाणी, 36 ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही ठरवा। करा 36 ही दुप्पट, 36 गुणिले 2, 36 गुणिले 2, 2 सकून 12, 12 शिला 2 चा हातचा आला 1, 2 त्रिक 6, 6 ने किती आलं 7, गुणाकार किती आला आपला 72 आला। लक्षात घ्या किती आला 72। मग या ठिकाणी काय करायचे, या 72 च्या अगोदरची पूर्णवर्ग संख्या कोणती आहे, 64, 8 चा वर्ग आहे ना। मग त्या ठिकाणी वर्गमूळ 64 म्हणजे 64 चं वर्गमूळ लिहा, 64 चं वर्गमूळ येते 8, 64 चं वर्गमूळ किती येते 8। मग जे वर्गमूळ आलेला आहे त्या वर्गमूळाने त्या गुणाकाराला भाग द्या। 8 ने 72 ला जर भाग दिला तर भाग पूर्ण बसतो की नाही ते बघा, 8 9 72 पूर्ण भाग बसतोय, म्हणजे 8 ने या 72 ला पूर्ण भाग गेला। या ठिकाणी 9 ने 84 ला पूर्ण भाग गेला नव्हता, त्यावेळेस ती त्रिकोणी संख्या होती का, नाही। तर या ठिकाणी पूर्ण भाग जातो, म्हणजे यावेळेस या ठिकाणी ही जी संख्या आहे 36 ही संख्या कशी आहे, पूर्णवर्ग संख्या आहे। 36 ही 36 ही त्रिकोणी संख्या आहे। लक्षात आलं तुमच्या, त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही कसं ठरवायचं आहे। जी संख्या आपल्याला विचारली त्रिकोणी आहे किंवा नाही त्या संख्येची दुप्पट करा, जो गुणाकार येईल त्या गुणाकाराच्या पाठीमागील अगोदरची पूर्णवर्ग संख्या शोधा, त्या संख्येचं वर्गमूळ काढा, त्या संख्येचं जे वर्गमूळ येईल त्या वर्गमूळाने त्या गुणाकाराला भाग द्या। पूर्ण भाग बसत असेल तर ती संख्या त्रिकोणी आहे, पूर्ण भाग बसत नसेल तर ती त्रिकोणी संख्या होऊ शकत नाही। अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, एका सेकंदामध्ये आपल्याला दिलेली संख्या ही त्रिकोणी आहे किंवा नाही ती या ट्रिकनं आपण या ठिकाणी सोडवू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपर्यंत जवळपास 5 टाइपचे प्रकार बघितलेले। आजचा 5वा टाइप होता त्रिकोणी संख्येवर आधारित 5 टाइपचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। या प्रत्येक टाइपचा प्रत्येक स्वतंत्र व्हिडिओ या ठिकाणी मी बनवलेला आहे।
हा व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका। तुम्ही जर या ठिकाणी 5 व्हिडिओ या ठिकाणी सिरियली बघितले तर या ठिकाणी या त्रिकोणी संख्येवर तुम्हाला वेगळा अभ्यास स्पर्धा परीक्षेला जाताना करण्याची गरज नाही। 5 व्हिडिओ पहा आणि निश्चिंत राहा, अगदी 100% गुण तुम्हाला त्रिकोणी संख्येवर आधारित प्रश्नावर या ठिकाणी मिळणार आहेत याची खात्री आहे। व्हिडिओ या ठिकाणी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा दररोज नवनवीन स्ट्रिक स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये। धन्यवाद।